विधानसभेत काल महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मंजुरीसाठी सादर करण्यात आलं। यामध्ये शेतजमीन नसली तरी शेतीपूरक व्यवसाय काम करणाऱ्या महिलांना देखील शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे। शेती पिकांची लागवड, बीज उत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय या वापर आणि विक्री इत्यादी सर्व शेतीविषयक कार्यामध्ये सहभागी महिलांना शेतकरी दर्जा मिळणार आहे। जमीन नावावर नाही म्हणून वर्षानुवर्षे शेतीत राबणाऱ्या त्या माझ्या माय माऊलीला आजपर्यंत आपल्या व्यवस्थेने कधीही शेतकरी मानलेले नाही। त्यांना योजना, पतकर्ज, बाजारपेठ मिळण्यामध्ये उपेक्षाची वागणूक ही मिळालेली महिलांच्या या छुप्या श्रमाला एक कायदेशीर ओळख मिळवून देणे ती काळाची गरज होती। निश्चित प्रकारे या विधेयकाच्या माध्यमातून माझ्या या शेतकरी महिलांची ती गरज पूर्ण केली जाणार आहे। दरम्यान या विधेयकावरती राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला खंबीरपणे जिवंत ठेवणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याला दिलेली ही खरी मानवंदना आहे असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। तर ही योजना महिलांचा आत्मविश्वास वाढवणारी असेल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलंय। तसंच महिला शेतकरी धोरण राबवणारे महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलंय असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलंय। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक हा केवळ कायदा नाही तर मातीत जीव ओतणाऱ्या काळ्या आईला, हिरवं गोंदणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला खंबीरपणे उभं ठेवणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेली ही खरी मानवंदना आहे। सगळ्या योजना आता आम्ही सुद्धा पशुसंवर्धनमधनं शेतीचा दर्जा दिलेला आहे, तर मला वाटतं याच्यामध्ये सगळ्यात जास्त माझ्या खात्यामधनं मला या स्त्रियांना न्याय देता येईल। सगळ्यात जास्त पशुपालक शेतकरी स्त्रियांना आपल्याला सक्षम बनवता येईल आणि खूप सुंदर ही योजना होईल। महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि ग्रामीण महाराष्ट्र अत्यंत कंटेंट म्हणजे समृद्ध असं जीवन जगेल असा मला विश्वास आहे। एक असा निर्णय सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये पुढे यावा जेणेकरून महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देत असताना काही त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार जर शेतीचे अवजार आपण तयार केले तर याच्यामध्ये उत्पन्न हे महिला शेतकऱ्यांना अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल आणि तोही या धोरणाअंतर्गत निर्णय हा आपण लवकरच घ्याल या संदर्भामध्ये तीळ मात्रही शंका माझ्या मनामध्ये नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।